हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 6 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. उत्तरात्री 2 वाजून 42 मिनिटांत सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे. सकाळी 6 वाजून 3 मिनिटांत धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो इंद्र योग आहे. सकाळी 10 वाजून 5 मिनिटांत वैतृत्री योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 2 वाजून 5 मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 2 वाजून 42 मिनिटानंतर विष्टी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञाय प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय फरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठे संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरेने ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मास कृष्ण पक्षे मंद वासरे श्रवण नक्षत्रे सकाळी 6 वाजून 3 मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्रे ऐंद्र योगे गरज करणे षष्ठी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोह पात दुरित क्षेत्र श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 3 मिनिटं आणि त्यानंतर सकाळी 10 वाजून 5 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहण्याआधी एक सांगणे आहे की या मासातील मुहूर्त पाहण्यासाठी आपल्याला माझा स्वतंत्र व्हिडिओ पाहावा लागेल. त्याची लिंक या ठिकाणी देत आहे मित्रांनो, जर आपल्याला मुहूर्ताची गरज असेल तर. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये षष्ठी श्राद्ध कर्म आहे. उत्तरात्री 2 वाजून 42 मिनिटांनंतर भद्रा योगाला सुरुवात होईल मित्रांनो. हा भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्याला महत्वाची किंवा विशेष कामे करायची नाहीत किंवा करू नका अशी माझी विनंती आहे. कारण त्यात आपल्याला अडथळे निर्माण होतील, अपयश सुद्धा येऊ शकते मित्रांनो. त्यामुळे रेग्युलर जी कामे आहेत तीच आपण करावीत. षष्ठी श्राद्ध कर्म या तिथीवर अर्थात षष्ठी तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो.
राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा या वेळेतही आपण शक्यतो रेग्युलर कामे करावीत, विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. आजच्या पंचांगातील टीप अशी आहे मित्रांनो, आपले जे देवघर आहे ते रोजच्या रोज साफ करा. चला, ज्यावेळेला आपण निर्माल्य काढतात त्याच वेळेला एका वेगळ्या वस्त्राने, साफ करण्याच्या वस्त्राने ते साफ करत चला, जेणेकरून जाळी जळमटे त्यामध्ये होणार नाही आणि किडे वगैरे लागणार नाही, कीड लागणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.